नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं अंड्याचं सुकं बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे अंड्याचं सुकं तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे अंड्याचं सुकं तयार होतं. तर हे सुकं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर आज आपण झणझणीत असं अंड्याचं सुकं बनवणार आहोत. अंड्याचं सुकं बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. 1 वाटी ओलं खोबरं, 1 छोटा आल्याचा तुकडा, 6 ते 7 लसूण पाकळ्या. लसूण पाकळ्या आपण इथे छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता वाटण छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा छान परतवून झालेला आहे. इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे. कांदा छान परतवून झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. 1.5 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आणि 1 चमचा आपण इथे चिकन गरम मसाला वापरणार आहोत. पाण्याचा वापर न करता इथे आपण आता पावडर मसाले छान परतवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर आपण पावडर मसाले छान परतवून झाल्यानंतर वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याचं, ते आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे. तुम्हाला जर सुकं खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही सुकं खोबरं थोडंसं भाजून वापरू शकता. तर इथे आता पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अंड्याचं सुकं बनवायचं आहे. तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. तर हे अंड्याचं सुकं तुम्ही ऑफिस टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर इथे आपण आता मसाल्यामध्ये वाटण छान परतवून झालेलं आहे. साधारण तेल सुटलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत. इथे आपण अगदी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. मसाला आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता पाणी आपण व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण ह्या मसाल्याला एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर उकळलेल्या अंड्यांचा वापर करणार आहोत. उकळलेली अंडी आपण अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. अंडी अशा पद्धतीने कट करून घ्यायची म्हणजे मसाला आतपर्यंत मुरला जातो. म्हणजे अंड्यांना सुद्धा छान अशी चव येते. तर इथे आता मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत. अंडी मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहेत आणि आता 2 मिनिटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त झणझणीत असं अंड्याचं सुकं तयार आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे अंड्याचं सुकं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अंड्याचं सुकं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट असं हे अंड्याचं सुकं तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे अंड्याचं सुकं तयार होतं. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे अंड्याचं सुकं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.